ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदमी काहीच नेणे, मती मंदमी काहीच नेणे, सांग अथवा न्याया, कीर्तनी जे सद्गुरु राया, कीर्तनी जे सद्गुरु राया। दीन परी मनात वाटे, दीन परी मनात वाटे, इच्छा तव गुण गाया, कीर्तनी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया। एका जनार्दनी गुरुदेवी नवी, एका जनार्दनी गुरुदेवी निरंजनी चाराया, कीर्तनी ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया। रामा गणनाथ क्षण क्षणाची, क्षण क्षणाची मगा क्षण क्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू। क्षण क्षणाची निगमा मामा निदा क्षण क्षणा निदा दा निदा 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 मा करावा विचार, करावया पार भव सिंधू क्षण
नाशिवंत देह नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह नाशिवंत देह तानी धनी 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 धरे धनी निधा धनी 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 धमादा गामा धनी धा गामा धनी धा गामा धनी धा नाशिवंत देह जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान क्षण क्षणात क्षण क्षणात क्षण क्षणात गण 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 धनी जाने धनी राम गरे धनी सा गण गण धनी सा रे रे धनी 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 धम धम गाम गरे सा गण 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 करावा विचार करावया पार भव सिंधू क्षण 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 हरि राम 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 सीता राम सीता राम पावन सीताराम हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली गौरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय। नमः पार्वती पते हर 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 महादेव। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हनुमान हरि की जय। श्रीमत् सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्रीकांतनाथ महाराज की जय। श्रूयतां देव देवेशो नारायण जगत्पति त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। श्रोता वक्ता श्रीवासुदेव हरि पाण्डुरंग हरि
वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी. समय चाललेला आहे क्षण क्षण. या समयाच्या आतमध्ये सगळेजण बसले. मग ह्या समयाला काल असे म्हणतात. पण कालक्रमेण जगतो परिवर्तमानः चक्राररिव गच्छति भाग्यपंक्ती. मग हा काल कसा चालतोय म्हटलं, सरळ दिशेमध्ये नाही जात. ह्या जगाची रचना सगळी वृत्ताकार असल्यामुळे त्याचं कारण असं की काल हा गतिमान आहे. म्हणून जोपर्यंत गती मिळत नाही तोपर्यंत काहीच कार्य होऊ शकत नाही. आणि गती मिळाल्यानंतर गती तोच धारण करू शकतो म्हटलं जो वृत्त आहे. वृत्त म्हणजे म्हटलं त्याला गोल आकार म्हणतात. आणि आवृत्त म्हणजे म्हटलं आवृत्त म्हणजे झाकलेला. ज्याला आवरण म्हणतात तो आवृत्त असतो. तर हे जे आवरण आहे हे कुणाचं आहे म्हटलं आवरण हे मायेचं आहे. म्हणून भगवान गीतेत असं म्हणले की नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः. मी सगळ्यांना प्रकाशित होत नाही, माझ्याच योग मायेनी मी आवृत्त असतो. हे आवरण आहे. मग आवरण काय करतं म्हटलं त्या सत्याला झाकून देतं. आणि वृत्त काय करतं म्हटलं वृत्त सारखं फिरत राहतं. मग ह्या सगळ्या जगाची स्थिती कशी म्हटलं वृत्ताकार. म्हणून समय सारखा चालत राहतो पहियासारखा. समजा चौखट्टा त्रिभुजाकार असता तर चालू शकला असता का, तर म्हटलं नाही. म्हणून काल कसा आहे म्हटलं गतिमान असल्यामुळे जर त्याच्यामध्ये गती आहे तर ती गती म्हटलं वृत्ताकारच चालू शकते. मग हे परमात्माचं सृष्टीचं जेवढं चक्र चाललंय उत्पत्ती स्थिती लय हे सगळं सारखं परिवर्तन होतंय. पुन्हा पुन्हा तेच आहे. त्यात काही नवलं नाही पण परिवर्तन आहे. मग ते परिवर्तन कसं आहे म्हटलं पर्यावरण बदलतंय, सगळं वातावरण बदलतंय. आता म्हटलं शीत जाण्याचा वेळ आला, आता वसंत येतोय. मग हे परिवर्तन आहे. मग हे सगळं समयाचं परिवर्तन पाहता पाहता किती वर्ष झाले, किती समय गेला म्हटलं सगळं समयाचं रूप आहे. तुमचं आयुष्यसुद्धा समयाचंच रूप आहे. मग तुमच्या समयामध्ये म्हणून शास्त्रांनी तर असं ठरवलं की 80 वर्षाचा झाला म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन झालं. सद्गुरुनाथ महाराज की जय. माता लोक कोड शब्दांमध्ये बोलतात का हो सहस्त्रचंद्र दर्शन झालं का. मग जो असेल साहित्यकार असेल त्याला कळत असेल तर कळेल, पण बाकी नाही कळणार का हो सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे काय. पण सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे तुम्ही 80 वर्षाचे झाला का हा प्रश्न आहे.
म्हणजे 80 वर्षाच्या वयापर्यंत 1000 वेळ चंद्राचं दर्शन होऊन जातं. म्हणजे इतक्या पौर्णिमा गेल्या. मग आता ह्याच्या पुढे म्हटलं किती जातील, म्हटलं बस सहस्रपर्यंतच आहे. मग आता पुढची काय कल्पना, म्हटलं 8 दुनी 16 म्हणजे द्विसहस्त्र तर होणारच नाही. पण समय कसा आहे, म्हटलं समय चाललाय म्हणून क्षणक्षणाहाची. मग समय एका रेखेमध्ये न चालता तो चालतोय गोल, पण आपल्याला दिसतोय की एकसारखा एका रेखेत चाललाय, असं नाहीये. कबीरदासजीचे चिरंजीव झाले कमाल. ते काय म्हणले की आधे भगत कबीर और पुरे भगत कमाल. कबीरापेक्षा 2 बोटं वरतीच होते. मग कमाल काय म्हणले, कमाल म्हणले ह्या जगाची स्थिती काय आहे, म्हटलं सगळे उटपटांग चालले. ते म्हणले जगाची स्थिती कशी आहे, म्हटलं रंगी को नारंगी कहे, रंगी को नारंगी कहे, आईन माल को खोया, आणि चलती को गाड़ी कहे, सुनकर कमाल रोया, सिया बलराम चंद्र की जय. मग जी रंगी आहे तिला म्हणतो नारंगी. मग रंग कोणचा आहे, म्हटलं नारंगी रंग आहे. मग जो काही रंगच नाही आहे त्याला नारंगी काय म्हणतो. पण ते म्हणले रंगी को नारंगी कहे, आईन माल को खोया. म्हटलं जो समोर ठेवला आहे त्याला म्हणतात खोया. खोया म्हणजे म्हटलं खोवा. मग ज्याचे मोठे मोठे सगळे पदार्थ बनतात पण त्याला म्हणतात खोया. मग चलती को गाडी कहे, मग जी चालली आहे तिला म्हणतात गाडी. गाडी म्हणजे गाडदी. मग आता जी चालली आहे ज्याच्यामध्ये पहिये लागले ती सारखं चालती, पण जगाची स्थिती काय, तो म्हणतो गाडी. मग जी चालली आहे तिला गाडीच म्हटलं तर सगळंच गडून जातंय. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून समयाला ओळखायचंय की समय कसा आहे. म्हटलं आपल्याला वाटतो की एका दिशेत चाललाय, पण नाही, मग जिथं निघाला तिथेच येणार आहे. का की चक्राररिव गच्छति भाग्यपंक्ती, कालक्रमेण जगतो परिवर्तमान. मग सगळे पुन्हा पुन्हा परिवर्तन घेऊन म्हटलं पुन्हा तिथेच येतोय. पण तुम्ही असे की तुम्हाला कळतच नाही की आम्ही कुठे आहे. मग हे परिवर्तन म्हटलं तुमच्यात होऊ शकत नाही. मग जोपर्यंत ते परिवर्तन होणार नाही मग काय अर्थ आहे. एकदा असा प्रसंग झाला की गौतम बुद्ध, ठीक आहे महात्मा होते, आज त्यांना माना न माना तो भाग वेगळा, पण परमबुद्धत्व त्यांनाही प्राप्त झालं होतं. म्हणजे भगवंताचे 24 अवतार आहे त्याच्यामध्ये गौतम बुद्धाचंही नाव आहे. मग गौतम बुद्ध एकदा सकाळच्या वेळी आपल्या स्थानावर बसले असताना म्हटलं एक सज्जन गृहस्थ आले. त्यांना म्हटलं त्यांच्याशी इतकी नफरत किंवा घृणा असेल. मग त्या सज्जननी काय केलं, म्हटलं गौतम बुद्ध बसले होते त्यांच्या तोंडावर थोकला, अक्षरशः थोकला. त्यांच्याजवळ जो कपडा होता त्या कपड्याने त्यांनी थुंक पोसलं आणि ते थुंक पुसून त्या गृहस्थाला गौतम बुद्ध विचारतात तुला काही आणखीन म्हणायचं आहे. त्यांच्याजवळ त्यांचा शिष्य बसला होता. मग त्याच्या आग लागली. मग तो एकदम उठून उभा राहायला लागला की याला काही प्रतिकार करावा. त्यांनी तेवढ्या दृष्टीत त्याला हात दाबून सांगितलं शांत. आनंद नाव आहे त्याचं होतं की आनंद शांत. आणि काय बिघडलंय. तर बुद्ध त्याला असं म्हणले की मनुष्याची भाषा इतकी कमजोर आहे की त्याला माझ्याबद्दल इतकी घृणा आहे की तो शब्दांमध्ये अभिव्यक्त न करतोय म्हणून तो थुकून बोलतोय. थुकणं बी एक भाषा आहे. आणि काय बिघडलंय, काय भोकं थोडीच पडले.
आनंद म्हणला तो तुमच्यावर थोकतोय आणि तुम्ही त्याला म्हणताय आणखीन काही बोलायचंय? गौतम बुद्ध म्हणले नाही, भाषा कमजोर आहे, त्याला बोलायचं असेल तर बोलू दे. तो व्यक्ती तिथं चालला गेला. गौतम बुद्ध आपल्या ठिकाणी बसले होते. याला म्हणतात अपार शांती. दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ आला आणि त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत केला. गौतम बुद्ध बसले होते, शिष्य होता आनंद. ते म्हणले, पाहतो आनंद, आज हा साष्टांग नमस्कार. त्या व्यक्तीने त्यांना म्हटलं की महाराज मला क्षमा करा, मी आपला अक्षम्य अपराध केला, मी काल आपल्यावर थुकलो. गौतम बुद्ध त्याला म्हणले की अरे तू अजून तिथेच उभा आहे. गंगेचं पाणी वाहून गेलं, नवा नवा प्रवाह येतोय, नवं नवं पाणी चाललंय, सुनिश्चित गंगा तीच आहे. पण आज पाण्याच्या प्रवाहाला पाहिलं तर जे वाहून गेलं ते पुन्हा हातात नाहीये, नवं येत आहे, तू तिथेच उभा आहे. मग तू ज्याची गुन्हा केला, ज्याचा अपराध केला, त्याची क्षमा माग. का म्हटलं तू अभागी आहे की तू बदलला नाही. मी तर बदलून गेलो. जो कालचा गौतम बुद्ध होता तो आज नाहीये. मग ज्याची अपराध केला त्याची क्षमा माग. आज तर नवा उभा आहे. ते म्हणले, आनंद पाहतोय मनुष्याची भाषा आजही कमजोर आहे. मग ती कमजोर असल्यामुळे काल तो थुकून बोलत होता, आज अत्यंत श्रद्धेने भरला म्हणून साष्टांग दंडवत घालतोय. मग मला तुझ्या नमस्काराशी काही सरोकार नाही आणि तू थुकला त्याच्याशी काही सरोकार. का म्हटलं याला म्हणतात परिवर्तन. म्हणून ते असं म्हणले की अरे ते जे परमात्म तत्व आहे ते प्रतिक्षण नवं आहे, प्रतिक्षण बदलतंय. आपण अभागी हो की बदलून पावलो, आपण अजून तिथेच उभो की काल काय झालं होतं ते आजच डोक्यामध्ये बसलंय. मग कालचं सगळं जर आज डोक्यात असेल तर आज जे चाललंय ते डोक्यात येणारच नाही. संत गुरुनाथ महाराज हा की तो काटा तिथेच अटकलाय. म्हणून नित्य नूतन गुरु महाराज असं म्हणले की नित्य नूतन विठ्ठल वीर केला डोळिया गोचर. मग त्याचे किती नवे रूप परिवर्तित होऊ शकतात म्हटलं आपल्याला कळेना. म्हणून एखाद्या चित्रकाराने भगवंताच्या समोर भगवंताचं चित्र निर्माण करून त्यांचं चित्र जसंच तसं काढायचं. म्हटलं हा प्रण घेतला. मग हा प्रण घेतला कशा करता म्हटलं प्रश्रया करता. कलाकार होता, चित्रकार होता. त्याला विचारलं तू काय करतो, तो म्हणला मी चित्रकार आहे. मग इथे कशाला आला म्हणे इथे काही मी प्रश्रया करता आलो. का की सर्वे गुणा कांचनम आश्रयंती. काहीतरी गुण असला म्हणजे राजाजवळ आश्रय मिळतो. मग त्यावेळेस द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण असताना तो त्यांच्या दरबारात गेला. तिथे नारदांनी त्याला विचारलं की तू एवढा मोठा चित्रकार आहे तर तुझी परीक्षा घ्यावी लागेल. हा म्हटला घ्या. त्यांनी म्हटलं हे आमचे कृष्ण बसले, ह्या कृष्णाचं चित्र बनवून आण. तुला आत्ताचा समय देतो, जेवढं पाहायचंय तेवढं पहा. काय त्याचं भाग्य असेल की भगवान श्रीकृष्ण समोर बसले, पाहायचंय तेवढं पहा. पण ते हयातीत असताना अवतार कृत्य करत असताना त्यांना कुणी जाणलं की हा भगवान आहे. सगळे सरसरी डोळ्यांनीच पाहत होते. म्हणून परमार्थात ओळखण्याकरता शास्त्रांनी 4 प्रकारच्या दृष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाहणे, मग न्याहाळणे, मग निरीक्षणे आणि मग ओळखणे. मग तुम्ही कोणची वस्तू पाहत असताना, नेत्रांनी पाहत असताना किती लवकर परिवर्तन होतं हे तुमचं तुम्हाला कुठे कळतंय की तुम्ही केव्हा पाहता, केव्हा न्याहाळता, केव्हा निरीक्षण करता आणि केव्हा ओळखता. इतक्या लवकर
म्हणून निगेमध्ये सुद्धा त्या समयाची अशी स्थिती आहे की इतक्या लवकर लवकर सगळं होतं, आपलंच आपल्याला कळत नाही. आणि काही वेळ मनुष्य समोरून असतो, त्याला बिना ओळखतात पुढे सरकतो. मग तो म्हणतो, का हो तुम्ही एकदम निघून गेला, माझ्याकडे पाहिलं नाही, ओळखलं नाही. ते म्हणले माझं लक्षच नव्हतं. आता याला काय म्हणावं? म्हणजे पाहतोय, अंधाळा तर नाही आहे, पण इतक्या सगळ्यांमध्ये तुमच्यावरच लक्ष नाही गेलं आणि तो पुढे सरकला. मग याला काय प्रमाण आहे? मग याला प्रमाण हेच की तुझं प्रत्येक ठिकाणी म्हटलं मन ठिकाण्यावर नव्हतं. संत गुरुनाथ महाराज की. म्हणून त्या चित्रकाराला ते भाग्य लाभलं की ते म्हणले, आत जेवढं आहे, तुला जेवढं पाहायचंय तेवढं पहा. त्यांनी भगवंताची ती छबी आपल्या दृष्टीमध्ये बसवली. का की ह्या डोळ्यांमध्ये सुद्धा कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळं मनामध्ये म्हटलं फोटोक्रॉमिक सारखी एकदा चित्र घेतलं की ते परमनेंट, पुन्हा त्याच्यामध्ये काही बदलाव होऊ शकत नाही. का म्हटलं तिथेच अटकलं आहे. जर काही परमात्मा जवळ पोचायचं असेल, ते ब्रह्मज्ञान किंवा ती अनुभूती, ती ओळख घ्यायची असेल तर किती लवकर बदलावं लागेल. म्हटलं ते आपल्याला परिवर्तन जमत नाही. मग ह्या चित्रकारांनी ते चित्र घेतलं आणि सांगितलं उद्या बनवून आणतो. म्हणून तो घरी गेला, त्यांनी सगळी तयारी केली. रात्रभरामध्ये भगवंत श्रीकृष्णाचा फोटो बनवला. दुसऱ्या दिवशी सभेत पोचला. नारद म्हणले, चित्रकार काम केलं? हे म्हणले हो. म्हणे खोल. त्यांनी ते बनवलेली जी छबी होती ती जी खोलली, मग ती छबी आजच्या छबीमध्ये फरक आहे. सद्गुरुनाथ महाराज, तो फरक यालाही कळला. नारद म्हणले, हे कसं झालं? तू तर एवढा मोठा चित्रकार, जसं पाहतो असं करतो, असं कलमेनी अगदी त्याच्यावर काढतो. मग हे काय झालं? तो म्हणला, आहे तर तेच, पण आत परिवर्तन कसं आहे मी सांगू नाही शकत. उद्या परत आणतो, उद्या परत आणतो, असं करता करता महिनाभर झाला. आणि त्या चित्रकाराला एवढा हट्ट चढला की जोपर्यंत हुबेहूब बनवणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. मग आता कुठे कलेनी कलया नरेंद्रम, पण त्याला आकलन करण्याकरता तुझी कलम सुद्धा काम करू शकत नाही. तुझी कलम सुद्धा कलम व्हावी लागेल. मग स्वतःला कलम जवळ करत नाही तोपर्यंत काय छबी येणार? मग स्थिती अगदी अशी झाली की प्राणांतक झाली. अगदी असा होऊन गेला, खाणं नाही, पिणं नाही, रोज काम करतोय, थकलेला, रोज पाहतोय, पण रोज परिवर्तन. नारद म्हणले, नाही झालं काम, प्रश्रय कसा मिळणार? अगदी असा फसला. मनात आला की काय करावं, सोडू शकत नाही. मग एक दिवस बाजारामध्ये एक संत भेटले. संत म्हणजे सद्गुरूच. त्यांनी सहज विचारलं की अरे बा, तू एवढा मोठा कलाकार आणि ही काय हालत? त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला की मी कुठे जाऊन फसलो. पण अशी अशी स्थिती आहे. आज मला महिनाभर झाला, मी रोज त्यांचं चित्र काढतोय आणि रोज त्याच्यामध्ये म्हटलं फरक येतोय, हे काही कळत नाही. ते म्हणले, अरे कोणची छबी काढायला बसला? का की तो नित्य नूतन आहे, तो नित्य नवा आहे. ते नवीनीकरण तुझ्यामध्ये नाही, तू तर कालच्यावरच पाहून बनवतोय. मग काल कृष्ण झाले, काल राम झाले, पण लोक आज त्यांना रामकृष्ण रूपातच पाहायला इच्छिते. लेकिन ते नवे नवे रूप घेऊन जर तुमच्या समोर आले तर तुम्ही काय ओळखणार? आणि ते स्वतः म्हणले, जेव्हा रामकृष्ण होते तेव्हा त्यांना कोणी जाणलं की हे तेच आहे. म्हणून दुर्योधनासारख्यांनी त्यांच्याशी काय व्यवहार केला, रावणाने रामासारख्यांशी काय व्यवहार केला? का म्हटलं त्यांनी कुठे जाणलं की हे कोण आहे? मग जगात ते म्हणले की अरे रामस्वरूप तुम्हार. मग जगात जे आहे ते सगळे रामस्वरूपच आहे, कृष्ण स्वरूपच आहे, फक्त जाणायचं आहे. जवळ तुम्ही जाणलं नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची अनुभूती कशी होणार? म्हणून नित्य नूतन आहे. मग ते संत त्या गृहस्थाला म्हणले की तू आज काही काम करू नको, एक कागज खर्च करू नको, रंग खर्च करू नको, कलम चालवू नको. म्हणला उद्या दाखवू काय? ते म्हणले काळजी करू नको, आज बाजारातून जाताना एक चांगला काच म्हणजे मिरर घेऊन जा.
आणि त्या मिररला म्हटलं एका चांगल्या कागदामध्ये सगळं वेष्टन कर आणि घेऊन जा. जेव्हा तिथे येऊन ते दाखवतील तेव्हा आपलं वेष्टन खोलून दे. तो म्हणला अगदी. तो म्हणलं बिलकुल खरं. ह्या चित्रकारीला कोणी नाही करू शकत. त्याला म्हणा जेवढं तुला बनायचंय, जेवढं परिवर्तन व्हायचंय तेवढं परिवर्तन हो. तो झाला की तिथेच प्रतिबिंबित झाला. सद्गुरुनाथ महाराज की. त्यांनी तसंच केलं. दुसऱ्या दिवशी गेले. नारदच होते. नारद म्हणले कलाकार काम केलं. म्हणला हो. म्हणे दाखव. मग त्या मोठ्या टेबलावर त्यांनी आणलेलं ते काचाचं वेष्टन जे खोललं, भगवान बसले होते, त्यांची छबी त्याच्यात धारण झाली. हे काय? नारद प्रसन्न झाले. ते म्हणले आता? ते म्हणले कलाकार तू नुसता कलाकार होता पण बिना गुरुचा होता. हे सांग तुला गुरु कोण भेटला? सद्गुरुनाथ महाराज की. बिंबात बिंब न्याहाळावे, प्रतिबिंब ते आपण व्हावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले दर्पणाचे निआधारे, एकच करो दुसरे, मुख पाहती गव्हारे, तैसे नको हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. मग विचार करा की ते व्यवहारामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की दर्पणाचा उपयोगाने स्वतःला नका पाहू. हे तर भगवंताचं प्रतिबिंब आहे की तो नित्य नूतन आहे. म्हणून एका कवीने असं म्हटलं कि चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, चाहे सोने के फ्रेम में जड़ दो, आईना कभी झूठ नहीं बोलता. मग विचार करा. मग तो कृष्णासमोर ठेवलेला जो आयना, मग ह्या साधारण आयन्यामध्ये जर तो नित्य नूतन त्याच्यात प्रकाशित होऊ शकतो, तर ह्या हृदयरूपी मनरूपी दर्पणामध्ये जर स्वच्छ झालेला असेल तर मग तो प्रगट का नाही होणार? मग तो तसाच होईल. म्हणून बिंबात बिंब न्याहाळावे. मग बिंब आणि प्रतिबिंब काय? म्हटलं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये पडलेलं आहे, जे दृश्य आहे ते प्रतिबिंब आहे. मग बिंब कोण आहे? म्हटलं बिंब तोच आहे. मग ह्या सगळ्या जगतामध्ये प्रतिबिंबित कोण झाला? म्हटलं तोच तर झालाय. मग हे सगळे प्रतिबिंब काय? म्हटलं आचार्य तर असं म्हणले विठ्ठल 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 विठ्ठल. चैतन्यम यदधिष्ठानम लिंग देहस्य यप पुमान. असं आचार्य म्हणले की चैतन्यम यदधिष्ठानम लिंग देहस्य यप पुमान. चिच्छाया लिंग देहस्थो तत्संगो जीव उच्यते. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून आपल्याला अंतःकरण चतुष्टयामध्ये म्हटलं हा सूक्ष्म देह ज्याला लिंग देह म्हणतात, त्याच्यामध्ये हे 4 तत्व मिळाले. मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे तो तरल पदार्थ बनतो. आणि त्या तरल पदार्थामध्ये म्हटलं जो प्रतिबिंबित होतो म्हटलं तोच जीव आहे. मग हा जीव कसा आहे? म्हटलं त्याचंच तर प्रतिबिंब आहे. आपण काच पाहताना कसं काच पाहतो की हा पहा मी आणि हा पहा माझा प्रतिबिंब. मग आता आपण काच पाहत असताना त्या काचामध्ये आपल्या हातून आपल्या अंगातून काय जातं? म्हटलं काहीही जात नाही. मग त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? म्हटलं ते प्रतिबिंब आहे. त्याला धरता येत नाही, मग त्याला काहीच करता येत नाही. पण इथनं ज्या प्रक्रिया होतात त्या सगळ्या तिथनं वापस येतात. हे काय? म्हटलं त्याला म्हणतात रिप्लाय. म्हणून भगवान असं म्हणले की ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. म्हणून ह्या जगामध्ये जो जसा मला भसतो मी त्याच्याकरता तसाच आहे. मग आता ह्या जगतामध्ये म्हटलं आपण परमात्माशी व्यवहार करणार का? म्हटलं तोच आपल्याशी व्यवहार करतोय. मग विचार करा की मग पाहणारा जर काचा पुढे काही समजा जीभ दाखवली तर काय होईल? म्हटलं त्याच्यातही तेच येईल. तिथे काही विचार आहे? मग यांनी जीभ दाखवली तर तिथं नका आली. मग आता याला सगळ्याला कारण कोण? म्हटलं स्वतः बिंबस्त आहे. मग आता उपाधी काय? म्हटलं उपाधी काच. मग समजा लठ्ठ मारला आणि त्या उपाधीला फोडलं तर काय होईल?
म्हटलं प्रतिबिंबाचं काय बिघडेल? मग कुठन्न आलं आणि कुठन्न गेलं, मग त्याच्यामध्ये धारण झालं तेव्हा कुणी पाहिलं? महाजीवेश्वर जेव्हा आला तेव्हा पाहिलं कुणी? मग जाईल तेव्हा कोण पाहणार? मग जे आलं काय? म्हटलं आलंय उपाधी. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून जोवरी लिंग देह भंग झाला नाही तोवरी कार्य न घडे काही. मग विचार करा की तिथे नारदाने त्याला असं म्हटलं की तुला गुरु मिळाला, बाकी तू कलाकार आहे, तुला प्रश्रय चालू आहे, पण सांग गुरु कोण आहे? ते म्हणले माझे सज्जन मला भेटले, त्यांनी एक सांगितलं की काच घेऊन जा. नारद म्हणले ठीक आहे. याला कारण म्हटलं गुरुच रस्ता दाखवता. म्हणून प्रतिक्षण म्हटलं बदलाव होतोय. त्या प्रतिक्षणामध्ये आपल्यात किती बदलाव झाला आपल्याला कुठे कळलंय? मग आपलं मन कुठे अटकलंय? म्हटलं आपलं मन अजूनच अटकलंय भूतकाळामध्ये. मग कोणकोणच्या आठवणी आठवतात? लहानपणच्या आठवतील, किशोरावस्थेच्या आठवतील, सगळ्या आठवतील. आणि आहे कुठे? म्हटलं आहे तर आता इथे. मग त्यावेळेस पुष्कळ काही करत होता, आता म्हटलं आता काहीच करता येत नाही. सद्गुरुनाथ महाराज आता एवढं स्वीकार आहे. मग हे स्वीकार कुणी केलं? म्हटलं जांबुवंतासमोर सुद्धा हाच प्रश्न आला. म्हणून जांबुवंत समुद्र किनाऱ्यावर जेव्हा एकट्ठे झाले, मग त्यावेळेस होतंय कोण तिथे? म्हटलं जांबुवंत आहे, नल, नील आणि अंगद. मारुतीराय होते ते एकीकडे बसले होते. ते कशात नव्हते. त्यांचं भजन श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता वयोवृद्ध 60,000 वर्षाचं त्यांचं वय, सगळ्यात सिनियर. त्यांनी त्या नलाला विचारलं की का रे आता समुद्राच्या पार जायचंय आणि सीतेची शुद्धी आणायची, कोण जाईल? शतयोजन विस्तीर्ण होता तो, शतयोजन. मग 400 कोसाचा 1 योजन असा शतयोजन विस्तीर्ण सागर, आणि त्या पार लंका. कुणाची शक्ती लंकेत जायची? तो नल काय म्हणला की मी 50 योजन जाऊ शकतो, बाकी माझी शक्ती नाही. तर जांबुवान म्हणले की अरे 50 योजन जाऊ शकतो म्हणजे काय मध्ये पडणार आहे? मग अर्थ काय? तू कामाचाच नाही, बाजूला हो. आता तू कामाचा नाही असं म्हटल्या क्षणी त्यालाही राग आला की हे असं कसं बोलले? माझी जी शक्ती ती मी सांगितली. नीलाला विचारलं, तो म्हणला मी 75 योजन जाईन. ते म्हणले मग काय फायदा? मग तूही फेल, बाजूला हो. अंगदला विचारलं युवराज, तो म्हणला महाराज मी सगळा समुद्र पार करून जाईन एका छलांगीमध्ये, पण वापस नाही येऊ शकत. ते म्हणले वा, तुम्ही काही अर्थाचे नाही. मग आता इतकं सगळं झाल्यानंतर म्हटलं त्याला वाईट वाटलं. तो म्हणला अरे तू कामाचा नाही, तू असा नाही, तू तसा नाही, तेव्हाची नुसती बडबड बडबड लावली आहे, तुम्ही स्वतः तर रडा काही. तुम्ही का नाही जाते? तेव्हा जांबुवन म्हणले अरे काय सांगावं रे, माझा सुद्धा टाईम होता, आता मी 60,000 वर्षात आता नाही जाऊ शकत. ज्यावेळेस बलीच्या इथे भगवंतांनी वामन रूप घेतलं आणि वामनाचे त्रिविक्रम झाले, त्यावेळेस म्हटलं मी ह्या पृथ्वी पाताळ आकाशासहित म्हटलं सगळ्या 7 परिक्रमा केल्या, सागर कुठे लागतोय? त्यावेळेस माझी शक्ती होती. आता काय? म्हटलं आता मी म्हातारा. सद्गुरुनाथ महाराज. म्हणजे तात्पर्य आहे की कुठे ना कुठे लाचारी मजबुरी ही आहेच, पण आठवण कुठे? म्हटलं आठवण त्या जवानीची. म्हणून आजचा म्हातारा दुसऱ्या जवानाला म्हणतो अरे तुमची काय जवानी यार, जवानी तर आमची होती. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून आजचे जवान सगळे, हा तर एक पारस्परिक आहे, हे एक मनोविज्ञान आहे. पण ते असं म्हणले की असं मनोविज्ञान घेऊन काय फायदा? अरे प्रतिक्षण ज्याच्यामध्ये बदलाव होत आहे, म्हणून ते बुद्ध त्याला म्हणले तू अभागी आहे, प्रतिक्षण बदल. तुम्ही तिथे म्हणजे प्रतिक्षण बदलणं म्हणजेच वर्तमानामध्येच जगणं आहे. मग हे वर्तमान काय? म्हटलं मृत्यू वर्तमानातच आहे.
म्हणून मृत्यूला जर शिकायचं असेल तर मृत्यू काय, म्हटलं मृत्यू म्हणजे आज. जर मृत्यूचा विचार केला तर उद्या नाहीच. ज्याचा झाला त्याला विचारा, त्याला आजच आहे. तुम्ही जरूर म्हणाल काल मेला. संत गुरुनाथ महाराज की. मृत्यू म्हणजे आज. अभी और इसी वक्त घटना घट सकती है. मग मृत्यू जर वर्तमान आहे तर तू कशाला भूतकाळामध्ये जगतोय. संत गुरुनाथ महाराज की. अरे भविष्य तू पाहिलं नाही. मग हे समयाचे इतके रूप असून तो ईश्वर सुद्धा त्या समयाच्या तीत असल्यामुळे मग जिथे ईश्वर आहे तिथे तुला जावं लागेल, तेव्हाच तर तो भेटेल. तू विचार करशील मी समयात राहून जर त्याला पाहीन तर हा विचार करतो की आत्ता तर जवानी आहे, भगवंताचं नाव घेण्याचा समय तर वृद्धापकाळात आहे. आत्ता थोडी, आत्ता तर घोमाघामी करून घ्या. मग भजन केव्हा कराल. बोले भजन पर तो बुढ़्ढ्यापणी. मग ते म्हणले बुढ़्ढेपन में कापन लागे निकल गया अवसान अब तुम कब सुमिरोगे राम. म्हणून क्षणकस कणकश्चैव. मग त्या क्षणाच्या अर्धामध्ये म्हटलं त्याचा विचार कर की हर पल यहाँ जी भर जियो. म्हणून एका कवितेत त्यांनी असं म्हटलंय कि वक्त के सोग में लम्हों का जुलूस. वक्त के सोग में. हा एवढा मोठा वक्त झाला, एवढे मोठे वर्ष झाले, त्या वक्ताच्या एवढ्या समयाच्या वेशामध्ये म्हटलं त्या क्षणाचे छोटे 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 छोटे. मग हा क्षणांचा जुलूस एकट्ठा झाला तेव्हा एवढे मोठे वर्ष दिसले की 80 वर्ष झाले. किती क्षण गेले. मग त्याच्यामध्ये लम्हों का जुलूस. मग अगर एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं. एका कवीने लिहिलं की मोठा वक्त चालला होता, मग त्याचे अवयव म्हणजे छोटे 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 क्षण. मग ते क्षण पकडायचे. आपण वर्ष पकडतो, युग पकडतो, कल्प पकडतो, तेव्हा डोळ्याला दिसतात की एवढे मोठे झाले म्हणून पकडा. की 12 वर्षापासून तप करतो, एक तप झालं. पण त्या 12 वर्षाच्या एका क्षणामध्ये म्हटलं किती क्षण व्यर्थ गेले. नुसते 12 दिसले, त्याच्यात नुसती मान्यता वाढली, पण मिळालं काय. म्हटलं एकही क्षण तुमच्याजवळ नाही राहिला. संत गुरुनाथ महाराज. पण त्या वक्ताच्या क्षणामधून म्हटलं त्या समयाचं एक अंग म्हणजे एक क्षण, एक लम्हा कुठे जाऊन पडला. मग याला होश आला की आपल्या गाडीतून काहीतरी सामान पडलं. म्हणून तो गाडी थांबवून ते पाहायला ज्यावेळेस गेला तर तिथे काय पाहिलं. म्हटलं तिथे क्षणबिन काही नव्हता. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं. मग वहाँ दासता मिली लम्हा काही नाही. मग किती लवकर सगळं चाललं गेलं. मग आम्ही क्षणामध्ये, म्हणून क्षणार्धात सगळं काही होऊ शकतंय, पण त्या क्षणाची म्हटलं तयारी आमच्याजवळ नसल्यामुळे आम्ही तर आपले असे ढिले ढिले जगून राहिलो की हे रामा तुझी इच्छा असेल तर. आमची काही इच्छा नाही. तुझी इच्छा असली तर दे बाबा दर्शन. मग आता तू रामच आहे की नाही आहे. म्हटलं सगळे म्हणतात म्हणून आम्ही मानतो की तुम्ही राम आहे. तुळशीदास महाराज असं म्हणले, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणले की अरे प्रत्येक वेळ की राम आणि कृष्ण बनूनच येईल का. तुमची तयारी त्याला कोणत्याही वेशामध्ये येऊ द्या, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्ही तिथेच अटकलाय की तो पांडुरंग बनून येईल म्हणजे आमचा पांडुरंग आहे, आमचा राम आहे. मग आता प्रत्येक वेळ त्याला राम बनायला किती त्रास आहे. पण त्याची सृष्टीमध्ये कसं म्हटलं नित्य नूतन आहे. अरे एक झाडाची पत्ती एकसारख्या असल्या तरी प्रत्येक पत्तीमध्ये फरक आहे. एवढे ठसे माणसाचे निर्माण होऊन येतात, ते प्रत्येकामध्ये फरक आहे. पण आहे कोण म्हटलं तोच आहे. हेच तर पाहायचं आहे. म्हणून ते बुद्ध त्याला म्हणले की तू अभागी आहे, मी तिथेच नाही आहे, माणी वाहून गेलं. मग असं जर तुम्हाला परिवर्तित व्हायचं असेल तर क्षण क्षणाची करावा विचार. क्षण क्षणाची करावा विचार. करावया पार भव सिंधू करावया पार.
हारती श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. सकळ जन बोला सकळ जन बोला देवाचे गोड नाम. सकळ जन बोला देवाचे गोड नाम. तुकारामाची चिपळी बोले तुकारामाची चिपळी बोले विठ्ठल विठ्ठल गोड नाम. विठ्ठल विठ्ठल गोड नाम. तुकारामाची रामदासाची कुबडी बोले रामदासाची. म्हणून नामस्मरणाचं ज्यांचं इतकं सातत्य आहे त्यांचे जे जे अवयव धारण केले ते जड जरी असले तरी त्या जडातून सुद्धा म्हटलं अनुभूतीने पहा काय निघतंय. म्हणून त्या कुबडीचा स्पर्श ज्यांना होतो मग त्या कुबडीच्या स्पर्शाने सुद्धा धन्यता येते. मग त्या कुबडीला धारण कुणी केलं म्हटलं त्यांनी. मग कशा करता धारण केली म्हटलं काही त्यांचं काही मोठं आसन होतं की हात ठेवून बसायचं तर असं नाही. वैज्ञानिक कारण आहे कुबडी कशाला घेतात. त्या कुबडीवर हात ठेवून जप केला म्हणजे असं म्हणतात ध्यान लागतं. पण त्यांनी तुमच्या सगळ्यांकरता कुबडी घेतली. ती कुबडी कशा करता गेली म्हटलं तुम्हाला ज्या सन्मार्गाला लावायचं होतं त्या सन्मार्गावर जर नाही लागला तर तुम्हाला या कुबडीने मला ठोकता यावं म्हणून ती ठेवली आहे. पण त्या कुबडीतून काय निघतंय. तुम्हाला काय वाटतं की या संतांचे सगळे हे सोंग सांग हे की त्यांचे नाही नाही त्याचं बडं गर्भितार्थ आहे ते पुढे सांगतो तुम्हाला. रामदासाची कुबडी बोले रामदासाची कुबडी बोले रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम. तुकारामाची चिपळी बोले विठ्ठल विठ्ठल गोड नाम. विठ्ठल विठ्ठल गोड नाम. महादेवाचा डमरू बोले महादेवाचा डमरू बोले श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल जन हो बोला
देवाचे गोड नाम, देवाचे गोड नाम. तुकारामाची पिपळी बोले, विठ्ठल विठ्ठल गोड नाम, विठ्ठल विठ्ठल गोड नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु महिपतिनाथ महाराज की जय. म्हणून ह्या क्षणामध्ये कोण कशी पडेल घटका, काळ क्षणात करील मुटका. प्रत्येक गोष्टीला, एवढ्या सगळ्या जीवनाला म्हटलं क्षणच लागतो. क्षणामध्ये काय नाही होऊ शकत. म्हणून त्या क्षणामध्ये जर ईश्वर चिंतन झालं तर ज्यांनी असं चिंतन केलं ते संत. मी पहिल्या दिवशी सांगितलं की समर्थ. समर्थाचा अर्थ काय म्हटलं, जो ह्या प्रपंचात सम अर्थ असतो, समतेने चालतो. समता हाच अर्थ आहे. लोकांनी त्याला सामर्थ्य समजलं. सामर्थ्य आणि समर्थ, पण ज्याच्या दृष्टीमध्ये समलोष्टाश्म कांचना, असं भगवान गीतेत म्हणले की ज्ञान विज्ञान युक्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचना. समलोष्टाश्म कांचना म्हणजे लोखंड आणि सोनं. म्हटलं हे समदृष्टीने कोण पाहू शकतो, म्हटलं तो योगी. आज सोन्याचा भाव कुठे चाललाय? आता तर नुसतं स्वप्नच समजा. त्या सराफ्यात जाण्याची कोणी चूक सुद्धा करणार नाही. केवढं शेअर मार्केट आणि काय काय चाललंय. पण चांदी, अरे सोनं तर सोनं, चांदी म्हटलं ती सोन्याच्या पलीकडे गेली. मग आता विचार करा,
पण तरी धावणारा सोन्याच्या मागे धावतो, लोखंडाच्या मागे धावतो का? तर म्हटलं नाही. पण सोनं म्हणून काही किंमतवान आहे, मूल्यवान आहे म्हणून त्याचे काही आकर्षण आहे, आणि लोखंड अगदी यत्कश्चित आहे म्हणून त्याच्याबद्दल काही घृणित भाव आहे असं नाही. प्रत्येकाची उपयोगिता प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून ती उपयोगिता जर समजली तर सम अर्थाने जो दृष्टीने पाहतो तो समर्थ असतो. म्हणून त्यांनी प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य. मग अशा स्थितीमध्ये समर्थ राहिले तर समर्थानी लंगोटी पण घातली, समर्थानी खडावा घातल्या, समर्थानी सगळे वस्त्र सोडले, दाढी वाढवल्या, मिशा वाढवल्या, गंध लावलं, जटा ठेवल्या, झोळी घातली. प्रश्न आला कशा करता? प्रश्न आला कशा करता? हे सगळं केलं म्हणून ते रामदास होते की हे सगळं त्यांनी अंगीकार केला म्हणून ते संत होते? म्हणून जगाला सत्यता दाखवण्याकरता संतांचा खेळ पा कसा असतो. म्हणून समर्थाच्या समकालीन असलेले समर्थाचेच परममित्र परमप्रेमी रंगनाथ स्वामी, त्यांनाही स्वामी विशेषण आणि यांनाही स्वामी विशेषण. स्वामी तोच असू शकतो जो कुणाचाच गुलाम नाही, म्हणून ते स्वामी ठरले. समर्थाला काय हवं होतं म्हणून तर ते समर्थ होते. ते द्यायला तयार होते, घ्यायला नाही. आणि तुम्ही काय देणार त्यांना? फक्त भिक्षावृत्ती असल्यामुळे 5 घरं भिक्षा रोज मागायची, पण ती भिक्षा स्वतःच्या पोटा करता नव्हे, संग्रहा करता नव्हे. मग रोज मागून आणायची, रोज पाक सिद्ध करायचा, नैवेद्य करायचा आणि प्रभूला दाखवायचा, प्रसाद घ्यायचा, बस एवढंच. मग दुसऱ्या दिवशी म्हटलं पुन्हा भिक्षा. हे काय? म्हटलं हा क्रम आहे, हेच कार्य. तुका म्हणे आम्ही आलो ह्याच कार्यासाठी, म्हणून झोळी धारण केली. मग हे सगळं करून जगामध्ये फिरले, लोकांनी त्यांना पुष्कळ महात्मा समजलं, त्यांची मान्यता होती. पण त्यांच्याच बरोबर मान्यता रंगनाथ स्वामीची पण वाढली. मग रंगनाथ स्वामी म्हणजे कसे होते? म्हटलं पालखी पदस्थ होते. मग जरीचे कपडे, जरीचा मंदिर, जरीचा पोशाख, अंगरखा, हे सगळं त्यांच्याजवळ ऐश्वर्य असलेलं. छडीदार आहे, चोपदार आहे, चवरदार आहे. मग आणखीन विशेष काय? म्हटलं अप्सरा सुद्धा आहे, पण संत आहे. आता काय करावं? आता लोकांची दृष्टी, लोकांच्या मनात किंतु, संतांच्या मनात कशाचा किंतु? म्हणून शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपी जायते. म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध भाग्य हे म्हटलं काय असू शकतं, पण संत ही वृत्ती आणि संत हे संतत्व कुठे फळतं म्हटलं, जो त्याच्या मार्गावर लागतो. म्हणून त्यांनी त्या क्षणामध्ये ती गोष्ट करून घेतली. मग ते आपल्या तदाकार वृत्तीमध्ये असे. मग हे सगळं जरी असलं तरी ब्रह्मतदाकार वृत्ती म्हटलं त्यालाच म्हणतात स्वामी. मग समर्थांच्या काही शिष्यांनी समर्थाला प्रश्न केला की महाराज, की हे रंगनाथ स्वामी जे हे कोण आहे? समर्थ म्हणले रंगनाथ स्वामी म्हणजे काय विचारता? परमपट्टीचे संत, अनुभूत संत. रंगनाथ म्हणजे खरा संत असं समर्थ म्हणतात. ते आज कुणी एक संत दुसऱ्या संताची तारीफ करू शकेल का? आज केवढा कल्लोळ चाललाय पहा तुम्ही. आता एवढं मोठं पद जरी असलं तरी नाव घ्यायची आवश्यकता नाही. अरे नवेसो भारी आहे, हार मानी झगडा छोटा. अरे एक धच्चोट मनुष्य असतो त्याला सुद्धा मान अपमान नसतो. शास्त्रामध्ये धच्चोटम पंचलक्षणम लिहिले. आमच्या ब्राह्मणाच्या सोंगात म्हटले जातात. त्यांना काही लाज वाटत नाही. ते म्हणले खायला पुष्कळ पाहिजे, झोपायला पाहिजे, मान अपमान म्हटले ह्याचा काही प्रश्न नाही. मग जिथे मिळेल तिथे आपलं खाल्लं, जिथे मिळेल तिथे राहिलं. म्हटलं धच्चोटम पंचलक्षणम. मग आता हा धच्चोट संतापेक्षा कमी आहे का? तुम्ही त्याला काही म्हणा,
तर त्याला तर जेवायला पाहिजे. मग विचार करा, संत कसे म्हटलं, संतही न मान पाहे न अपमान पाहे, हार मानी झगडा छोटा. अरे कुठे बिघडतंय बाबा, माझ्या आईनी जर व्यवस्था खंडित भंगत होत असेल तर काही हरकत नाही, चला. मग आता तू जातीचा आहे की नाही, तू जातीचा आहे की नाही, आता हे काय शोभायमान आहे का? पण समर्थ असं म्हणले, रंगनाथ सारखा तो संतच नाही, रंगनाथ स्वामी आहे. मग शिष्यांना असं वाटलं की आपण काही भलत्या ठिकाणी भलतस्तनी विचारलं. आजपर्यंत रंगनाथ बद्दल समर्थ कधी शिष्याशी बोलले नाही, पण शिष्यांना म्हटलं अशी अपेक्षा नव्हती. साधारण शिष्यांना हीच अपेक्षा असते की आपल्या गुरुजवळ बसलं म्हणजे दुसऱ्याची काहीतरी वल्गनात ऐकायला येईल. पण समर्थांनी सहज दृष्टीने सांगितलं की रंगनाथ संत आहे. ते म्हणले अच्छा, मग संत आहे तर त्यांना हे सगळं शोभत नाही. समर्थ म्हणले काय? म्हणलं ते तर सगळे अशा लवाजम्यासहित राहतात. स्वामी म्हटला म्हणजे भगवं धारण करणारा स्वामी असा असायला पाहिजे. समर्थ म्हणले असं काही आवश्यक नाही, पण तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण आहे रंगनाथ आपल्या जागी आहे. नाही नाही म्हणले हे सगळ्यांमध्ये की शोभत नाही, आपण त्यांना सांगू शकता, आपण म्हणू शकता. समर्थ म्हणले बरं मी म्हणे. म्हणून समर्थांनी त्यांना पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये त्यांना असं लिहिलं, चिरंजीव रंगनाथ यास अनेक उत्तम आशीर्वाद. रंगनाथ वयाने लहान होते. आणि मग लिहिलं की मशाला कशाला, दुशाला कशाला, बसायला घोडा कशाला, अप्सरा कशाला, चौकीदार कशाला, सगळं शामियाना कशाला, टेंट कशाला, हे सगळं नाच रंग तमाशा हे सगळं कशाला, हे सगळं लिहिलं आणि खाली आपले दस्तखत केले आणि ते पत्र रंगनाथाकडे पाठवलं. रंगनाथ स्वामीकडे ते पत्र आलं. त्यांनी म्हटलं समर्थाचं पत्र आहे म्हणून त्यांनी आपल्या मस्तकाला लावलं, त्याचा लाखोटा खोलला आणि त्याच्यामध्ये ते पत्र वाचलं. ते पत्र सगळं प्रश्नार्थकच होतं. आजपर्यंत प्रश्नार्थक पत्र कोणी लिहत नाही, समर्थच लिहत होते. पत्रात प्रश्न नाही लिहिले जात. त्यांनी जे प्रश्न लिहिले, मग ते प्रश्न काय होते त्यांनी वाचले की मशाला कशाला, दुशाला कशाला, मंदिर कशाला. त्यांनी ते पत्र वाचलं आणि मग त्याचा त्यांनी उत्तर लिहिलं. त्याच्यामध्ये लिहिलं की समर्थ सद्गुरू रामदास स्वामी ह्याच दासाचा साष्टांग नमस्कार. पण ते म्हणले जटा कशाला, दाढी कशाला, जटा कशाला, दाढी कशाला, भगव कशाला, कुबडी कशाला, खडावा कशाला, विभूती कशाला, धोळी कशाला, झोपडी कशाला, सगळं प्रश्नार्थक. आता ते पत्र जे काही विचारायचं होतं संतांना, मग हे रामरज कशाला, मग आता किती वाढणार विषय. शेवटी त्यांनी लिहिलं की आपला रंगनाथ. ते पत्र समर्थाकडे आलं. समर्थाने ते पाहिलं. का म्हटलं, ज्याची खून तोच जाणे. ते म्हणले की आता ह्यांनी पहा उत्तर आपल्या टांगा आपल्याच गळ्यात घातल्या. सद्गुरुनाथ महाराज की. रंगनाथ हुशार आहे, काही हरकत नाही. बात होऊन गेली. पण काही प्रसंगी एखाद वेळेला दोघांची एकदम अचानकच भेट झाली. तो भेट होता क्षणी दोघंही म्हटलं गळ्यात पडून भेटले, पण रंगनाथ त्यांच्या पायावर पडले. रंगनाथाला उचललं, गळ्याशी लावलं. ते म्हणले रंगनाथ आज बऱ्याच दिवसात भेटला. ते म्हणले महाराज जशी रामरायाची कृपा, भेट तर झाली, पण रामाची भेट तर दोघांना रोज आहे. पण ते म्हणले रामापेक्षा आपली भेट. म्हटलं दासाची भेट फार कठीण आहे, रामाची एक वेळ होऊन जाईल का. म्हटलं दोघंही स्वामी म्हणून बसलो. ते म्हणले नाही नाही, आम्ही पण दास आणि तुम्ही पण दास. स्वामी तर तोच आहे. मग आता स्वामी स्वामीशी थोडी भेटेल, दास दासाशी भेटतोय. मग ते दोघं भेटले. रंगनाथ महाराजाचं असं बोलणं ऐकल्यानंतर समर्थाला अपार समाधान झालं.
ते म्हणले रंगनाथ आहे तर खरं, पण तुझी अनुभूती पक्की आहे. पण मला असं वाटतं ह्या बाह्य जगामध्ये आपण ज्या कार्याला आलो, आपण ज्या मार्गावर चाललोय, त्या मार्गात हे सगळं ऐश्वर शोभा नेण्यात झंझटी कशा गळ्यामध्ये कशाला पाहिजे, हटवाय सगळं. ते म्हणले जशी आपली आज्ञा. झंझटी तर आहेच, मग आता झंझटी दाढी मिशाच्या नाही आहे. अरे रोज काटा रे, रोज लावा रे. आजकाल तर लोक ते रामदेव बाबासारखे तर रोज कलपच करत असतील. इतक्या वयात काळ्या कुठं आल्या. पण आता दाढी आणि मिशाण हे सगळं करायचं म्हणजे त्याचं मेंटेनन्सही पुष्कळ वाढतं. नाही तो ओले तर ओलेच राहिले. मोठे केसवाले 4-4 दिवस स्नानच नाही करत. संत गुरुनाथ महाराज. मग विचार करा की अशी केस ठेवून काय फायदा. मग तेही समर्थाला असं म्हणले की महाराज ह्या सगळ्या खरंच झंझटी तर आहेत, पण आपण म्हणाल तसं. हे म्हणले हा सगळा पोशाख हटवून टाक. म्हणले हो. यांनी सगळा पोशाख फाडून टाकला. एक दुपट्ट्याची लंगोटी लावली. मग म्हणले चला. समर्थ म्हणले चला आता रंगनाथ चांगलं दिसतंय. म्हणले चला. मग आता कुठे चालले. म्हटलं सच्चर्चा करायला. कुठे जंगलात. मग वनामध्ये पोचले. फिरतात ते, पण चर्चा काय. म्हटलं चर्चा एकच, श्रीराम जय राम जय जय. जो चर्चेचा विषय असून सुद्धा ज्याच्याबद्दल चर्चा होऊ शकत नाही, जो अनिर्वाच्य आहे. मग आता दोघं पूर्ण चालले की दोघं शून्य चालले, गोष्टी काय होणार. पण चालत असताना सुद्धा आत्मानंद म्हटलं, आत्माराम. मग आता समाधीमध्ये चालू शकतो, पण निद्रेत चालणारा म्हटलं खरा नसतो. ते समाधीमध्ये चालले दोघही जण. पण माध्यान्ह होता क्षणी समर्थ म्हणले रंगनाथ आता म्हटलं पोटामध्ये क्षुधा लागली. रंगनाथ म्हणले आहे तर खरं, पण आता काय करायचं. तर समर्थ म्हणले की भाई माझ्याजवळ झोळी आहे, मी आत्ता गावात जातो आणि भिक्षा मागून आणतो. रंगनाथ म्हणले मला की भिक्षा मागण्याचा काही सराव नाही. बाकी ऐश्वर्यवान होते, पालखीपदस्थ होते. तर समर्थ म्हणले असं करा की भिक्षेला मी जातो, तुम्ही ह्या झाडाखाली बसा. मग समर्थाने त्या वृक्षाच्या खाली रंगनाथाला बसवलं आणि सांगितलं की मी भिक्षा घेऊन येतो, मग अन्न सिद्ध करू आणि मग इथे प्रभूला भोग लावून म्हटलं प्रसादी घेऊ. रंगनाथ म्हणले ठीक आहे. रंगनाथ त्याही स्थितीमध्ये आनंदात हे इकडे गावाकडे आले. मग रंगनाथ मनसो वृत्ती शून्यश्च निर्विकारात मना स्थिती. मग काय आज काही नाहीये, त्याचंही काही नाहीये. समलोष्टाश्मकांचना. मग एके दिवशी स्नान करिता पाणी थंड का म्हण, आणि एके दिवशी नदीत घडले स्नान. वही काय म्हटलं परिस्थिती आहे, जसा समय येईल असं. मग रंगनाथ महाराज बसले असताना काय प्रसंग झाला. म्हटलं एक व्यापारी, म्हटलं तो सौदागर आपला सगळा लवाजमा घेऊन तो निघत होत्या त्या गावातून, त्या वनातून. आणि अचानक त्यांनी पाहिलं की आज स्वामी जंगलामध्ये झाडाखाली असे बसले निहंग. तो स्वामीचा भक्त, जातीनी वैश्य, उंटावर सगळा सामान लदलेला व्यापारीच तो, त्याचे माणसं सगळे. त्यांनी ओळखता क्षणी तो येऊन साष्टांग नमस्कार केला. म्हणला महाराज स्वामी आज अचानक हे काय झालं. अशी कोणची गोष्ट झाली की त्या गोष्टीवर आज सगळं सोडून आपण जंगलात असे बसला. हा ते म्हणले आज रामाची हीच इच्छा होती, मला ह्याच्यापासून काही नाही. ते म्हणले नाही महाराज असं नाही, आमच्या असताना आपण असे असणार. त्यांनी ताबडतोब आपल्या सगळे माणसं लावले. तिथे चांगला शामियाना उभा केला. आतमध्ये सगळे जरी जरतारचे गालिचाची बिछायत लावली, मसनद लावली. स्वामीला जरी जरतारचा नवा पोशाख, मंदिर, छडीदार, चोपदार, भालदार उभे केले, चौरीदार, 4 अप्सरा, त्यांच्या तिथे सगळी व्यवस्था सगळी लावून आणि गाशावर रंगनाथ स्वामी बसले. नमस्कार करून तो निघून गेला. समर्थ भिक्षा मागून आले आणि जंगलामध्ये विचार करतात, मी आपल्या रंगनाथाला इथे बसवून गेलो, रंगनाथ कुठे गेला. मग हे नव्हतं की इतक्या वेळ काही नव्हतं. एकदा हा तामझाम उभा केला म्हणून बाहेरच्या दारावर आतमध्ये पडदा पडलाय, दार बंद आहे. बाहेर डेवडीवर शिपाई उभा आहे. समर्थानी शिपायाला विचारलं की अरे
इथे रंगनाथ आहे का? हे म्हणले महाराज आतमध्ये बसले. समर्थांनी पडदा उचलला आणि जे आतमध्ये जाऊन पाहतात तो काय पाहिलं की साक्षात जसे रघुवीर बसले. म्हटलं असे रंगनाथ बसले. साक्षात रंगनाथामध्ये रामदर्शन समर्थाला झालं. समर्थाने जाऊन त्यांना साष्टांग दंडवत केला आणि सांगितलं, रंगनाथ, म्हटलं तू धन्य आणि तुझं प्रारब्ध धन्य. का? म्हटलं तुझ्या प्रारब्धामध्ये हे सगळं जर आहे भोवणं, त्याला मला काय त्रास? मग हे समर्थाला कळलं की मग मशाला कशाला, दुशाला कशाला, म्हटलं प्रारब्धाला. मग आता ज्याचा प्रारब्धात जे लिहिलंय म्हटलं ते त्याला भोगायचंय. म्हणून संताची वृत्ती कुठे असती? म्हटलं मनसो वृत्ती शून्यश्च. म्हणून आचार्यांनी परिभाषा अशी दिली की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. मग त्या स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये जे असतात त्यांचा एक एक क्षण असा जातो. मग तिथे यम काय पाहू शकतो? म्हणून त्या क्षणामध्ये म्हटलं ते रघुवीराशी एकट्टे असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आज मला असा प्रश्न पडला होता की आज सेवा कशी होईल. 2 दिवसापासून फार त्रास होऊन गेला ह्या कमरेमुळे. आज दिवसभर इतका त्रास होता. म्हटलं कथा तरी कशी होईल. पण असं लक्षात येतं की एकदा स्वामी समर्थाला एका शास्त्र्याने विचारलं की स्वामी, ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय असतं? ब्रह्मतदाकार वृत्ती. स्वामी त्याच्यावर, त्या शास्त्र्यावर एवढे रागवले. ते म्हणले, मूर्खा, अरे काही शास्त्राचे 4 शब्द शिकून तू शास्त्री झाला. अरे ब्रह्मतदाकार वृत्ती काय अशी सडकेवर लोळत फिरते का? ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय ह्या शास्त्र्याला नाही कळलं. महाशास्त्री रात्री घरी येऊन निजला आणि स्वामी समर्थावर याचा इतकी अभावना होते की तो स्वामी नाहीच, तो दंभी आहे, मी शास्त्री आहे. मग मी वाद करून त्याच्याशी त्याचं स्वामित्व सगळं काढून देईन की हा जगाला भोंदत फिरतोय, हा स्वामी नाहीच. अशा भावनेने असलेला त्यांना विचारतो ब्रह्मतदाकार वृत्ती. ते म्हणले, ब्रह्मतदाकार वृत्ती काय अशी पडली आहे. म्हणून तिथं आला, रात्री घरी येऊन झोपला आणि स्वप्नामध्ये काय पाहतो? म्हटलं 1000 विंचू एका वेळी दंश करतात. काय असेल हे स्वप्नामध्ये? जर प्रत्यक्षामध्ये 1000 मोजून विंचू पुरत्या अंगाला जर एका वेळेला डंक मारतील तर काय स्थिती होईल सांगा? प्राण राहतील की जातील? हा स्वप्नामध्ये पशिना पशिना झाला. मरणांतक वेदना, प्राणांतक वेदना. उठून बसला, सगळं शरीर पशिन्याने ओलं आणि पाहतो की हात बीत सगळं ठीक आहे, पण मला कुठे चावले विंचू? मग विचार करा की हा उठला पण मनामध्ये तोच अहंकार. मग एकदम होश आला की अरे हे तर स्वप्न आहे. स्वामी महाराजाकडे दुसऱ्या दिवशी गेला आणि म्हणला, स्वामी महाराज, मी काल आलो होतो आणि कालही तुम्हाला विचारलं, आजही विचारतो की ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय? हे म्हणले, मूर्खा, स्वप्नामध्ये 1000 विंचूंचा दंश झाला, त्यावेळेस तुला ब्रह्मतदाकार वृत्ती आठवली का? ज्याला कळलं की यांना कसं कळलं की मला स्वप्न पडलं 1000 विंचू चावण्याचं, यांना खून कशी कळली? अरे त्यांनी ती खून स्वतःच दिली तुला स्वप्नात. प्रत्यक्षात दिली असती तर काय झालं असतं? पण विचार करा की इतके शरीराला जेव्हा दुःख होतात तेव्हा आठवतं का? मी हाच अनुभव करत होतो आज. दिवसभर वेदनेमध्ये इतकं मन लागले होतं की सारखं जवळ मन असतं तवर वेदना सगळ्या जाणवतात. मग जेवढ्याची वेदना नाही तेवढी त्याची जाणीव फार कठीण असती. पण ज्यावेळेस त्याच्या सेवेला उभं राहिल्यानंतर म्हटलं सगळं सुटूनच जातं.
मग विचार करा की त्याच्या नावावर जर ठेवले तर वेदनासुद्धा हरवून जातात. किती वेदना असो, पण आता एकदा झालं की मग सुरू, सगळं झालं की मग सुरू, जवळ होत नाही तवरच आहे. मग असं हमेशा असायला पाहिजे. म्हणून ती ब्रह्मतदाकार वृत्ती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणले की देह अग्नीवरी पडली. मग हा देह अग्नीवर जरी पडला पण गेलं डोकं. चित्त महासुखी पहोडलिया चेवो चिनये. अर्धी जोबी आठवली. देह अग्नीवरी पडलिया, देह शस्त्रेवरी तोडलिया, पण चित्त महासुखी पहोडलिया चेवो चिनये. म्हणजे ज्यांचं अनुसंधान तिथे असतं त्यांना शरीराचे जेवढे काही प्रारब्धाचे सुख दुःख जे असतात ते त्यांना बाधक होत नाही. हेच सांगायचं की त्या क्षणामध्ये जे त्याला ओळखतात, त्यांचं मन लागलेलं असतं, मग तेच म्हटलं संत असतात. म्हणून संतांना दुःख दुःखी करत नाही, वेदना वेधित करू शकत नाही आणि सुख सुखी करू शकत नाही. मग ते ज्या आनंदात असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो. जय जय रघुवीर समर्थ. मग इथेच पूर्णविराम करतो. भगवालक्ष्मी मनसाय रे बाबा, भगवालक्ष्मी मनसाय तब संतन विराज पीरा कठिन है दुनिया चिंता दूर बगाई बाबा. नारायणनाथ महाराज की जय, काशीनाथ महाराज की जय, गंगाधरनाथ महाराज की जय, बालकृष्णनाथ महाराज की जय, गोविंदनाथ महाराज की जय, दत्तनाथ महाराज की जय, रघुनाथ महाराज, वासुदेवनाथ महाराज.